मागील बऱ्याच दिवसांच्या उन्हाच्या तडाख्यानंतर आता पुणे शहरात पावसाने हजेरी लावलेली पाहायला मिळते आहे। आज आता साधारण दुपारचे 3 वाजलेले आहेत, 3:15 वाजलेले आहेत आणि याच्या आधीपासूनच साधारण 2-2:30 वाजल्यापासून पुण्यातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली पाहायला मिळाली। बाणेर असेल, औंध असेल या परिसरामध्ये पावसाने हजेरी लावली आहे। तर मी आता नवी पेठेत आहे। नवी पेठेत सुद्धा असंच चित्र पाहायला मिळतंय। पावसाला आता हळूहळू सुरुवात झालेली आहे आणि इथला सुद्धा रस्त्यांवर आपण पाहिलं तर पाऊस जो आहे तर तो दिसतो आपल्याला। काही वेळापूर्वीच इथे 2 गाड्या खरं तर घसरल्या होत्या। 2 ते 3 गाड्या ज्या आहेत त्या इकडे घसरल्या गेल्या होत्या, कारण अचानक पाऊस आला आणि हे रस्ते सगळे ओले झालेले आहेत। तुम्ही पाहिलं तर आपण जर पाहिलं तर मागील काही दिवसांपूर्वीच हवामान विभागाकडून एक अंदाज वर्तवण्यात आला होता की 30, 31 आणि 1 तारखेला गारपिटींचा पाऊस पुणे शहराला अनुभवायला मिळणार आहे आणि त्याच पद्धतीने आता पुणे शहरात पावसाने हजेरी लावलेली आहे। खरं तर या अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली आहे। अनेक जण या पावसापासून बचाव करण्यासाठी आसरा घेताना दिसत आहेत, तर काही जण छत्री किंवा रेनकोट नसल्यामुळे आता इकडे तिकडे फिरताना दिसत आहेत आणि भिजताना सुद्धा पाहायला मिळत आहेत। हवामान विभागाने यापूर्वीच याबाबतची माहिती दिली होती। यामुळे हा पाऊस शेतीसाठी काही प्रमाणात दिलासा देणारा ठरू शकतो, मात्र काही शहरांमध्ये आता काही ठिकाणी शेतीची यामुळे नासाडी होऊ शकते, कारण काढणीला आलेलं पीक सगळं आहे आणि अशातच या पावसाने हजेरी लावलेली आहे। गेल्या अनेक दिवसांचा उकाडा होता आणि त्यानंतर आता या पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण पाहिलं तर पाऊस जो आहे तो सुरू झालेला आहे। आता 3ची वेळ आहे, 3-3:30ची वेळ आहे। काही वेळामध्ये हा पाऊस जो आहे तो अधिक जोर धरू लागेल, मात्र येण्या जाण्याची वेळ असते ऑफिसला। अगदी काही वेळामध्ये आता ऑफिसेस लोकांची सुटतील, त्यामुळे या वेळेत जर हा पाऊस असाच सुरू राहिला तर पुणे शहरातले जे पेठांचे परिसर आहेत तर तिकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता जी आहे तर ती वर्तवली जाते। आता खरं तर दुपारचे 3-3:30 वाजलेले आहेत, त्यामुळे आत्ता सध्या रस्त्यावर वाहनं नाही आहेत, मात्र काही वेळामध्ये आता ही जर ऑफिसेस सुटले तर ही वाहनांची संख्या वाढते आणि त्यासोबतच काही सखोल भाग आहेत तर पुणे शहरातले, तर तिथे मोठ्या प्रमाणात पाणी साचतं आणि त्यामुळे सुद्धा वाहतूक कोंडी या संपूर्ण भागांमध्ये होताना पाहायला मिळते। त्यामुळे आता हा पाऊस किती वेळ सुरू राहणार आहे आणि या पावसाचा सामना नागरिकांना किती वेळ करायला लागणार आहे, पुणेकरांना किती वेळ करायला लागणार आहे, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।